गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत आहे. तर आज सुट्टी आहे, मला नाही मुलांना सुट्टी आहे. तर काल जो आपण इडलीचा जो घाट घातला होता, चला आता तो करूया. तर मी तुम्हाला इकडे दाखवते की आपलं जे रात्रीचं जे पीठ आपण फॉर्मेट व्हायला ठेवलं होतं ते कसं झालं आहे. मी चला तर मग चला तुम्हाला दाखवते की रात्री जे आपण पीठ ठेवलं होतं ते कसं फर्मेट झाले आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता आपलं पीठ फुलून किती छान असं वरती आलं आहे आणि त्याला कशी जाली सुटलेली आहे असं छानपैकी. तर असं आपलं पीठ हे व्यवस्थित फर्मेट झालं आहे. तर तुम्हाला मी चांगलंपैकी असं फेटून दाखवते मिक्स करून. तर तुम्ही ते पाहू शकता, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं आपलं पीठ हे व्यवस्थित रेडी आहे आता इडलीसाठी. तर मग चला आता आपण इडल्या करून घेऊया पटापट. तर इकडे आपण इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यांना तेल लावून घेतलं, कारण की तेल लावल्यामुळे ना आपल्या इडल्या ज्या आहेत ना त्या खाली चिपकत नाही, त्या भांड्यांना त्या व्यवस्थितपणे निघतात. मग त्यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इकडे मी तेल लावलं आणि इडलीचं बॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित टॅप करून घ्या, कारण की काय असतं त्याच्यामध्ये जे बबल्स असतात एअर ते आपले निघाले पाहिजे. मग ते म्हणून ते व्यवस्थित असं टॅप करून घ्या. तर मी इकडे अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण की इडलीसाठी ना खूप उकळलेलं पाणी लागतं. जेवढं तुमचं पाणी चांगलं गरम असेल तेवढ्या इडल्या लवकर फुलतात. तर मी इकडे सर्व इडल्या भांड्यामध्ये सर्व ठेवल्या आणि 15 मिनटं आता त्याला वाफ देणार आहे. तर आता आपल्याला इथे चटणी करायची आहे. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आणि ते ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर आपल्याला आता फोडणी करायची आहे. तर इकडे माझ्याकडे जास्त सामान नव्हतं, तर मी फक्त राई, कढीपत्ता आणि हिंगाचीच फोडणी दिली आहे. ॲक्च्युली माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या. तुमच्याकडे असल्या तर तुम्ही नक्की टाका, कारण की त्याच्याने टेस्ट चांगली येते. तर इकडे सर्व टाकून मी तडका दिला आणि मिक्सरच्या भांड्याला थोडं पाणी लागलं होतं, ते सुद्धा त्यात ॲड केलं. आपल्याला जशी चटणी पाहिजे पातळ घट्ट तशी तुम्ही ठेवू शकता. सो इथे आपली चटणी झालेली आहे. त्यानंतर आपल्या दुसरीकडे जे इडल्या आपण ठेवल्या होत्या वाफायला त्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. त्या मी बाहेर काढून घेतल्या, त्यांना व्यवस्थितपणे गार करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या किती सॉफ्ट झालेल्या आहे, कुठेही इडली चिपकलेली नाही आहे. तर मेन म्हणजे काय, बॅटर. जर आपलं बॅटर व्यवस्थित असलं ना इडलीचं, तर खरं सांगते इडल्या खूप चांगल्या सॉफ्ट आणि मऊ होतात. तर चला इकडे मी सर्व इडल्या व्यवस्थितपणे काढून घेतल्या आणि त्यानंतर आपलं हे जे इडली आणि चटणी हे दोन्ही रेडी आहे नाश्त्यासाठी. चला आता पटकन नाश्ता करून घेऊया. आणि तर आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि भांडी होती सकाळच्या नाश्त्याची तीसुद्धा मी घासून घेतली, कारण की मला बाहेर जायचं होतं. मग पटापट किचनचं सर्व आवरून घेतलं आणि आता रेडी झालो आहे तर बाहेर जायला. पण त्याच्या अगोदर हे पैसे माझ्या हातातून भिजलेले आहे नवऱ्याच्या खिशातले, कारण की ते पॅन्टीच्या खिशात होते आणि मी लक्ष नाही दिलं आणि ते 1000 रुपये पूर्ण भिजलेले आहेत. चला थोडा ओरडा तर पडलाच. आता इथे रेडी झालो आणि आता मी पार्लरमध्ये गेली, कारण की ॲब्रो खूप वाढले होते. वेळ तर तसा मिळत नाही, पण आज सुट्टी होती म्हणून विचार केला तेसुद्धा काम करून घ्यावं. तर पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करून घेतले. तर त्यानंतर त्याने मला एका शॉपमध्ये नेलं. आपलं जे स्टँड असतं मोबाईल ठेवण्यासाठी ते घेण्यासाठी. मला खरंच वाटलं नव्हतं की ते माझ्यासाठी हे घेतील, कारण की मी आता जेही व्हिडिओ शूट करत होती ते मी हातातून मोबाईलमध्ये शूट करत होती. तर ते सारखं तुम्ही बघू शकता, ते सारखं असं हलत होतं, कारण की मग ते प्रॉपर हातातून नाही जमत. मग ते म्हणाले की एक स्टँड घे. तर इकडे आम्ही भरपूर असे स्टँड बघितले आणि त्यांनी एक माझ्यासाठी छानसं असं स्टँड घेतलं. तर ही माझी छोटीशी सुरुवात होती. तर त्यांनी थोडीशी अशी मला हेल्प केली आणि मला खूप बरं वाटलं, कारण की आपण कोणतेही काम करतो आणि त्याच्यामध्ये जर नवऱ्याची थोडीशी तर आताच घरी आले आणि आता जेवण करायचं आहे. मग पटापट खिचडी करून घेऊया. चल. तर घरी यायला ऑलरेडी उशीर झाला होता. 12:30 वाजून गेले होते. मुलं घरीच होती, त्यांना भूक लागली होती म्हणून खिचडी बनवायला घेतली, कारण की खिचडी कशी आपली झटपट होते. तर खिचडी तयार करायला घेतली. तर इकडे पटापट कांदा कापून घेतला खिचडीसाठी. तेल घातलं, जिरं घातलं,
कांदा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली. माझ्याकडे इथे रेडीमेड होती, तुम्ही जर ताजी कुटून घातली तर चांगली टेस्ट लागते. तर त्यानंतर टॅमॅटो घातले आणि त्याच्यानंतर मीठ घातलं, कारण की टॅमॅटो शिजायला टाईम लागतात म्हणून मीठ घातलं ना तर ते लवकर शिजतात. तर इकडे टॅमॅटो घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. टॅमॅटो नरम झाले. त्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकला, कारण की थोडंसं एक चांगला फ्लेवर येतो बिर्याणी मसाला टाकला तर खिचडीला. तर ते टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकली. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना तर अजून चांगली टेस्ट येते. तर माझ्याकडे काही भाज्या होत्या, गाजर, वाटाणा, बटाटा, ते सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलं. तुमच्याकडे जर फ्लावर असेल ते तुम्ही टाका, कारण की खिचडीमध्ये ना भाज्या असल्या तर टेस्ट चांगली येते. तर इकडे भाज्या टाकून घेतल्या, व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर इथे तांदूळ घेतले मी बिर्याणीचे 1 वाटी. ते मी अगोदरच अर्धा तास भिजत ठेवले होते. तर ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि पुन्हा मसाल्यामध्ये ते मी मिक्स करून घेतले. तर मी इकडे तुम्हाला काही खिचडी नाही सांगत आहे, मला माहिती आहे तुम्हाला येते. मी ज्या पद्धतीने करते अशी झटपट, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आपलं सर्व मिक्स करून झालं. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं, जशी तुम्हाला पाहिजे तेवढी गरज लागेल. पाणी ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि कुकर बंद करून घेतला. ते तुम्हाला 2 या 3 शिट्या जशाप्रमाणे तुम्हाला त्या कुकरच्या शिट्या तुमच्या होत असेल त्या शिट्या करून घ्या. आणि इकडे दुपारी खिचडी आणि दही आपली रेडी आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते मी त्या शॉपमधून कुठला स्टँड घेतला. त्या अगोदर मी खूप खुश आहे, खूप हॅप्पी आहे की मी जी काही कामाची सुरुवात केली त्याच्यामध्ये त्याने मला हेल्प केली. तर असा तो स्टँड आहे आणि बस खूप खूप बरं वाटते. सो चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.